बंजारा उपोषणकर्ते विजय चव्हाण यांची प्रकृती आता खालावलेली आहे। विजय चव्हाण यांच्यावर सलाईनद्वारे उपचार सुरू करण्यात आले। डॉक्टरांच्या पथकाने विजय चव्हाण यांची वैद्यकीय तपासणी केलेली आहे। जालन्यातील बंजारा उपोषणकर्ते विजय चव्हाण यांची प्रकृती खालावली आणि त्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले। बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी जालन्यामध्ये विजय चव्हाण यांचं आमरण उपोषण सुरू आहे। त्यांच्या उपोषणाचा आज 9वा दिवस आहे। अधिकचे तपशील देत आहेत आपले प्रतिनिधी गौरव साळी। गौरव, अगदी खरं विक्रांत, आपण जर बघितलं तर बंजारा उपोषणकर्ते विजय चव्हाण यांची प्रकृती खालावल्याचं पाहायला मिळत आहे। आपण जर बघितलं तर बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी विजय चव्हाण गेल्या 8 दिवसांपासून जालन्यात उपोषणाला बसलेत। आज त्यांच्या उपोषणाचा 9वा दिवस आहे, त्यामुळे त्यांची आज प्रकृती खालावल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे आज सरकारचं शिष्टमंडळ देखील त्यांची भेट येणार आहे आणि या संपूर्ण दरम्यान चव्हाण यांची प्रकृती खालावल्यामुळे डॉक्टरांच्या पथकाने त्यांची तपासणी केलेली आहे आणि त्यांच्यावर तातडीने उपचार देखील सुरू केले। आपण जर बघितलं तर काल राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चव्हाण यांच्याशी फोनवरून संवाद साधला होता आणि त्यांना सलाईनद्वारे उपचार घेण्याची विनंती केली। त्यानंतर आता पुन्हा चव्हाण यांच्यावर सलाईनद्वारे उपचार सुरू करण्यात आलेले आहेत। विक्रांत, बरं, धन्यवाद गौरव या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। Thank you.